नमस्कार, मी सुनील पाटील. आपण पाहतात वेध विकासाचा 24 तास घडामोडी. कर्जतच्या राजकारणात घारे विरुद्ध सावंत, रेल्वे पुलाच्या श्रेयवादावर, रोजगाराच्या मुद्द्यांवर राजकीय रणसंग्राम या ठिकाणी सुरू झालेला आपण पाहतोय. कालपर्यंत एकत्र असलेले नेते आता आमने-सामने. आंदोलन की परिणाम या सवालाने कर्जतच्या राजकारणात नवा ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कर्जत आणि खालापूरच्या राजकारणात सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलं असून हा संघर्ष आता केवळ रेल्वे पुलाच्या श्रेयवादापुरता मर्यादित राहिला नाही, तर थेट स्थानिकांच्या तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नापर्यंत या ठिकाणी येऊन पोहोचला आहे. या संघर्षाच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत या ठिकाणी विशेष आहेत. विशेष म्हणजे काही काळापूर्वीच हे दोन्ही नेते परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर काम करताना दिसत होते. मात्र आता दोघांच्या भूमिका एकमेकांच्या विरोधात उभ्या राहत असल्याने कर्जतच्या राजकारणात नव्या संघर्षाची चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आपण पाहतोय. या सगळ्या वादाची सुरुवात झाली ती कर्जत 4 फाटा रेल्वे पुलाच्या श्रेयवादापासून. 4 फाट्यावरची वाहतूक कोंडी हा कर्जतकरांचा अनेक वर्षाचा प्रश्न आहे. नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं असल्याने रेल्वे पुलाची मागणी ही नवीन नाही. मात्र पुलाला मंजुरी मिळाल्यानंतर पूल कधी उभा राहणार यापेक्षा त्यांचं श्रेय कोण घेणार यावर राजकीय चर्चा अधिक रंगू लागली. पाठपुरावा कोणी केला, आंदोलन कोणी केलं आणि सरकारला जागं कोणी केलं यावरून सोशल मीडिया आणि राजकीय व्यासपीठावर श्रेयवादाची चढाओढ या ठिकाणी पाहायला मिळाली. याच मुद्द्यावर नितीन सावंत यांनी 21 ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडत कर्जतकरांना पूल हवा आहे, श्रेयवाद नको असं सांगितलं. विरोधी पक्ष म्हणून जनतेने प्रश्न रस्त्यावर उतरून मांडत राहू, मात्र कोणाचं राजकीय ओझं घेऊन फिरणार नाही असा संदेशही त्यांनी दिला. शिवसेना ठाकरे पक्षाला कोणत्याही राजकीय पक्षाने गृहीत धरू नये असं सांगत भविष्यातील राजकीय समीकरणांबाबतही त्यांनी संकेत दिले. मात्र रेल्वे पुलाच्या मुद्द्यांवर आता त्याहून मोठा आणि संवेदनशील प्रश्न पुढे आला आहे आणि तो म्हणजे स्थानिक तरुणांचा रोजगार. 18 ऑगस्ट 2024 रोजी सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत कर्जत, खालापूर आणि खोपोली परिसरातील औद्योगिक कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात अशी आक्रमक भूमिका मांडली. परिसरात मोठमोठे उद्योग आले, स्थानिकांच्या जमिनी गेल्या, उद्योगांचा परिणाम स्थानिकांवर झाला, पण रोजगाराच्या वेळी स्थानिक तरुणांना किती संधी मिळाली असा सवाल घारे यांनी या ठिकाणी उपस्थित केला. टाटा स्टील आणि गोदरेज सारख्या कंपन्यांमध्ये किती स्थानिकांना रोजगार मिळाला, किती कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या आणि भविष्यात किती रोजगार उपलब्ध करून देणार याचा स्पष्ट तपशील जाहीर करण्याची मागणी या ठिकाणी त्यांनी केली. केवळ कंत्राटी कामगार म्हणून स्थानिकांना वापर न करता कायमस्वरूपी रोजगार मिळावा, समान कामासाठी समान वेतन मिळावं आणि स्थानिक उद्योजक, वाहनधारक, कामगार व साहित्य पुरवठादारांना प्राधान्य मिळावं अशी त्यांची भूमिका आहे. या प्रश्नांवर आंदोलनाची तयारी जाहीर करण्यात आली असून 26 ऑगस्टला कार्यकर्ते आणि नागरिकांची बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर गणेश उत्सवाच्या पूर्वी टाटा आणि गोदरेज कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ 15 ते 20 हजार नागरिकांचा महामोर्चा काढण्याचा निर्धार या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याच आंदोलनाच्या भूमिकेवर नितीन सावंत यांनी सवाल उपस्थित केलाय. तरुणांच्या प्रश्नांवर आंदोलन करायचं असेल तर त्यातून प्रत्यक्ष परिणाम काय झाला? कर्जत टाटा कंपनीत यापूर्वी आंदोलन करून किती रोजगार मिळाला? सध्या कंपन्यांमध्ये नोकर भरती सुरू आहे का? आणि प्रशासनासोबत बैठक घेऊन ठोस निर्णय का घेतला जात नाही असे सवाल सावंत यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे एका बाजूला सुधाकर घारे स्थानिक तरुणांच्या हक्कासाठी मोठा संघर्ष उभारण्यासाठी भूमिका घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला नितीन सावंत आंदोलनापेक्षा त्याहून झालेल्या प्रत्यक्ष परिणामाचा हिशोब मागताना या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे हा वाद आता केवळ दोन नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांचा राहिलेला नसून कर्जतच्या जनतेच्या मूलभूत प्रश्नांभोवती राजकीय संघर्ष उभा राहताना या ठिकाणी दिसत आहे. कारण स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून हजारो कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेला प्रश्न आहे. उद्योग आले असतील, स्थानिकांच्या जमिनी गेल्या असतील तर त्या विकासाचा फायदा आणि स्थानिक तरुणांना आणि स्थानिक नागरिकांना मिळाला पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे. त्याचसोबतच नितीन सावंत यांनी कोंदिवडे रस्ता, आदिवासींचे प्रश्न आणि विकास कामांच्या दाव्यांवरती या ठिकाणी सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका केवळ रेल्वे पुलापुरती मर्यादित राहिलेली नसून वाहतूक, रोजगार आणि स्थानिकांच्या हक्कांच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष म्हणून आक्रमक राहण्यासाठी या ठिकाणी दिसत आहेत. या घडामोडींमागे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर काही काळापूर्वी एकत्र काम करणारे सुधाकर घारे आणि नितीन सावंत आता वेगवेगळ्या भूमिकेत या ठिकाणी उभे राहताना आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामुळे कर्जतच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणाची ही सुरुवात आहे का हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. विरोधकांमधील मतभेदांचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार की वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधक अधिक आक्रमक होऊन सत्ताधाऱ्यांसमोर जनतेच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचं आव्हान उभं करणार हे पाहणं महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. आता खरी परीक्षा 26 ऑगस्ट नंतर या ठिकाणी होणार आहे. सुधाकर घारे
यांच्या बैठकीला किती प्रतिसाद मिळतो, 15 ते 20 हजारांचा महामोर्चा प्रत्यक्षात निघतो का, कंपन्या या मागण्यांवर काय भूमिका घेतात, प्रशासन काय निर्णय घेतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक तरुणांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो का, याकडे कर्जत खालापूरच्या जनतेचं लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे. तर कर्जतकरांना आता श्रेयवाद नको, त्यांना प्रत्यक्ष रेल्वे पूल हवा आहे, आश्वासन नको, तरुणांना रोजगार हवा आहे, विकासाचे दावे नको तर जमिनीवर दिसणारा विकास हवाय. त्यामुळे कर्जतच्या राजकारणात आता खरा सवाल श्रेय कोणाचं हा नसून काम कोण करून दाखवणार हा आहे. घारे आंदोलन उभं करणार, सावंत परिणामाचा हिशोब मागणार की या संघर्षातून प्रत्यक्ष जनतेच्या प्राधान्यांना न्याय मिळवून देणार, याचं उत्तर येणारा काळ या ठिकाणी देणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, कर्जतची जनता आता केवळ बोलणाऱ्यांकडे नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवण्याकडे याकडे पाहणार आहे. नक्कीच या ठिकाणी श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. मग घारे असतील किंवा सुधाकर घारे असतील किंवा नितीन सावंत असतील, यांचं श्रेयवादाच्या लढाईमध्ये नक्की फायदा या ठिकाणी कोणाला मिळतोय, तरुणांचं या ठिकाणी काय होणार आणि कर्जतच्या राजकारणामध्ये काय घडणार हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं आहे. आपण जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर मात्र वेध विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.